नमस्कार मित्रांनो, आज आपण बेसिकली पाहणार आहोत की महाराष्ट्र आणि गुजरातचा ॲक्च्युअल GDP कोणाचा जास्त आहे. सगळे पॉईंट आपण बघून घेऊयात एक एक करून. आणि बेसिकली महाराष्ट्र आणि गुजरातच्या आर्थिक ताकदीत नेमका फरक काय आहे. सो पहिला पॉईंट आहे की महाराष्ट्रात GDP संपूर्ण उत्पन्न ते बघून घेऊयात. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 48 ते 50 लाख कोटी रुपये भारताचा सर्वात हा मोठा राज्याचा GDP आहे. सो बेसिकली महाराष्ट्राचा अंदाजे 48 ते 50 लाख कोटी रुपये म्हणजेच की भारतातील सर्वात मोठा GDP असलेलं हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि गुजरातचं जर बोलायचं झालं तर अंदाजे 28 ते 30 लाख कोटी रुपये गुजरातचा आहे. म्हणजे सरळ सांगायचं तर महाराष्ट्राचा GDP थोडासा गुजरातच्या पुढे आहे. आता दुसरा पॉईंट उद्योग क्षेत्र. सो महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे यांसारखे मोठे औद्योगिक व आर्थिक केंद्र आहे. सो बँकिंग, फिल्म, IT उत्पादन क्षेत्र फार मोठं आहे. सो आणि दुसरीकडे गुजरातमध्ये अहमदाबाद, सुरत, वडोदरा यांसारखे औद्योगिक शहर आहे. तिथे आहे कापड, रसायन, पोर्ट्सवर जोर. उद्योग क्षेत्र दोन्ही ठिकाणी मजबूत, पण महाराष्ट्रात विविध क्षेत्रांचा विस्तार जास्त आहे. आता उद्योग क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रात मुंबई झालं, पुणे, नाशिक, ठाणे यांसारखे मोठे औद्योगिक व आर्थिक केंद्र आहेत. लाईक बँकिंग झालं, फिल्म इंडस्ट्री झालं, IT उत्पादन क्षेत्र जोरात चालू आहे. आणि जर गुजरातचं बोलायचं झालं तर अहमदाबाद, सुरत, वडोदरा या ठिकाणी औद्योगिक शहरांनी खूप विकास केला आहे. जसं की कापड, रसायन, पेट्रोकेमिकल्स, पोर्ट्स हे त्यांचे बेसिकली मुख्य पॉईंट आधार आहेत. सो दोन्ही राज्य मजबूत आहेत, पण महाराष्ट्रात थोडंसं अजून विविध उद्योग जास्त आहेत. आता IT आणि सेवा क्षेत्र. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे IT आणि सेवा क्षेत्रात अगदी थोडंसं खूपच पुढे आहे महाराष्ट्र. आणि गुजरात IT क्षेत्र आहे, पण महाराष्ट्राप्रमाणे इतकं मोठं नाही आहे, बलाढ्य नाही आहे. सो IT आणि सेवा क्षेत्रातही महाराष्ट्रच पुढे आहे. आता निर्यात, एक्सपोर्ट्स. आता महाराष्ट्रामध्ये औद्योगिक माल झाला, IT सेवा, फिल्म इंडस्ट्रीमुळे निर्यात थोडीशी जास्त आहे, चांगली आहे. आणि तसंच गुजरातचं सांगायचं झालं तर पेट्रोकेमिकल्स, औद्योगिक वस्तू, कापड, पोर्ट्समुळे निर्यात बळकट आहे. दोन्ही राज्य निर्यातीत बळकट आहेत, पण महाराष्ट्राची निर्यात IT आणि फिल्ममुळे डायव्हर्सिफाय आहे. आणि आता नंतरचा पॉईंट घ्यायचा झाला लोकसंख्या आणि GDP पर कॅपिटा. आता पाचवा पॉईंट असा आहे की लाईक लोकसंख्येवर डिपेंड आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे GDP पर कॅपिटा थोडासा कमी आहे. आणि गुजरातची लोकसंख्या थोडी कमी आहे, त्यामुळे GDP पर कॅपिटा थोडासा जास्त आहे. आता एकूणच सारांश असं सांगायचं झाला तर एकूण GDP आणि आर्थिक विविधता पाहता लाईक महाराष्ट्र थोडासा आघाडीवर आहे, खूपच आघाडीवर आहे. आणि पण व्यक्तिगत उत्पन्न पर कॅपिटा पाहता गुजरात थोडासा पुढं आहे. पर कॅपिटा व्यक्तिगत उत्पन्न जर बघितलं तर मित्रांनो, आता तुम्हाला लाईक एवढंच सांगायचं होतं की महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एवढा डिफरन्स आहे की GDP आणि आर्थिक विविधता जर बघितली महाराष्ट्र आघाडीवर आहे, पण व्यक्तिगत उत्पन्न पर कॅपिटा पाहता गुजरात थोडासा पुढं आहे. सो गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये GDP आणि आर्थिक ताकद लाईक अशी आहे थोडक्यात. सो एवढाच होता सारांश या व्हिडिओचा. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीसाठी. थँक्यू.